सुवर्णा जोशी, शंका आणि समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत। रोज वेगवेगळे विषय घेऊन या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो। लहान मुलांविषयीचे प्रश्न असू दे, तिसऱ्या लाटेचा धोका असू दे, पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांविषयी आपण बोलत असतो। आज मात्र या नव्या म्युटंट विषयी म्हणजे कोरोनाच्या नव्या म्युटंट विषयी, त्याचा सध्याचा धोका किती आहे, तो किती वेगाने पसरतो, या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत। जर हा नव्या प्रकारचा कोरोना हा किती दिवस वेगवेगळ्या म्हणजे आता समजा ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा मास्क असेल, या सगळ्यावर सुद्धा तो बसतो का, आणि जर बसला तर ते किती घातक आहे, अशा सगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहोत शंका आणि समाधान या विशेष कार्यक्रमात। शंका आणि समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये आपण या नव्या म्युटंट विषयी तर बोलणार आहोतच, मात्र त्याचबरोबर फायझर काय, मॉडर्ना काय किंवा येणाऱ्या ज्या नव्या लसी आहेत त्यांचे परिणाम किंवा त्यांची परिणामकारकता या सगळ्या विषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। टास्क फोर्स महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सुरुवातीला बोलूया। डॉक्टर, सध्याचा जो काळ आहे, सध्याची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये एक वर्ग आपल्याला असा बघायला मिळतो जो अगदी बिनधास्त झालेला आहे, ज्याला काही फरक पडत नाहीये, आपल्याला कोरोना झाला तर झाला, आपल्यामुळे इतरांना होईल इथपर्यंत विचार तर हा वर्ग करतच नाही। दुसरा एक वर्ग असा आहे जो खूप घाबरतोय, कुठल्याही परिस्थितीत स्वतःला वाचवण्यासाठी किंवा कोरोना होऊ नये यासाठी काळजीही घेतोय आणि धडपडतो सुद्धा आहे। अशांसाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सगळ्या दर्शकांसाठी एक खुशखबर म्हणजे लसीकरण जे वेगाने व्हायला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या लसी तर आपल्या इथे येतातच आहेत, पण त्याचबरोबर जो आयुर्वेदाचा महत्वाचा भाग आहे, जो आज लोकांना पटलाय की प्रिव्हेंशन, प्रतिबंध हा जास्त चांगली गोष्ट आहे, तर तो जर समजा अवलंब करत असतील तर जे लोक आज थोडेसे घाबरून घरात बसलेले आहेत तर त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही काही छोटीशी काळजी घेतली तर तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये। दुसऱ्या बाजूला जे बिनधास्त इकडे तिकडे फिरतायत त्यांच्यासाठी थोडासा एक असा धोक्याची सूचना आहे की व्हायरस आहे तो त्याचं स्वरूप बदलतोय। अगोदर तो नाक, घसा इथपर्यंत सुरुवातीला त्याचा अटॅक जो होता तो आपल्याला समजून येत होता, आता तो अटॅक न समजता तो थेट तुमच्या फुफ्फुसांमध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या पॅन्क्रियाज वरती वेगवेगळ्या अवयवांवरती हल्ला करायला लागलाय आणि पुढे कदाचित त्याचा हल्ला तुमच्या यकृतावरती आणि किडनीज वरती होऊ शकणार आहे, तर एवढे बिनधास्त होऊ नका। आणि दुसऱ्या बाजूला जे घाबरत आहेत त्यांना मी सांगू शकेन की जरी समजा असं असलं तरी सुद्धा योग्य काळजी आणि आयुर्वेदाचं जर समजा तुम्ही सहकार्य घेतलं तर तुम्हाला घाबरायचं नाहीये, तर तुम्ही थोडंसं मोकळेपणाने जगू शकणार आहे, कारण वॅक्सिनेशनचं होतंय, हर्ड इम्युनिटी येतेय, वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपाययोजना करतोय, तर तुम्ही या सगळ्या त्रासातनं निश्चित या वर्षभराच्या अखेरीच्या आत कोरोनातून मुक्त होणार आहात। उदय सर, मला 3 नव्या लसींविषयी आपल्याशी संवाद साधायचा आहे, त्याच्या परिणामकारकतेविषयी आपल्याकडनं जाणून घ्यायचंय, मार्गदर्शन घ्यायचंय, पण त्याआधी एका अजब बातमीविषयी मला बोलायचं आहे आणि त्याविषयी अधिक स्पष्टता आपण नक्की कराल। आज औरंगाबाद मधून एक बातमी आली, आयसीयूतला जो मॉनिटर आहे तो मॉनिटर पॉझिटिव्ह निघाला, म्हणजे त्याच्यावर कोरोनाचे विषाणू आढळून आले। यात किती तथ्यता असेल आणि आरटीपीसीआर केल्यावर जर सत्य समोर आलं की मॉनिटरवर विषाणू आढळलेले आहेत तर किती गंभीर आहे? मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आयसीयू सारखं ठिकाण की ज्या ठिकाणी केवळ ठराविक कर्मचारी जाऊ शकतात आणि रुग्ण असतात, रुग्ण तर पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्यांच्या शरीरातून श्वासातून हा जो जीवाणू आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्यानंतर लोकांना कुठे ना कुठेतरी तो खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो। तो त्या ठिकाणी मॉनिटर, त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या ठिकाणीच आहे, ते सॅनिटायझेशन करताना जास्त काळजी घेणं हे आवश्यक आहे। नुसतं त्या ठिकाणी फ्युमिगेशन म्हणजे सगळीकडे फवारणी जशी आहे त्याच्याच जोडीला त्यानंतर क्लिनिंग आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे तेवढंच लक्ष दिलं गेलं तर तुम्हाला, आणि असं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला जिथे जिथे रुग्णांचा त्या ठिकाणी वावर आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना जास्त इन्फेक्शियस स्टेज मधले पेशंट्स त्या ठिकाणी आहेत तिथे तर ही काळजी जरा जास्त घेतली पाहिजे।
आणि मॉनिटर असू दे, डिह्युमिडिफायर असू दे, त्या ठिकाणी असलेले बेड्स असू देत, या सगळ्यांचं जास्त चांगल्या पद्धतीने काटेकोर पद्धतीने जर समजा स्वच्छता केली गेली, तर मला असं वाटतं की जरी समजा तिथे तुम्हाला कोरोना सापडला तरी सुद्धा तो मृतप्राय अवस्थेत सापडेल. कारण नुसत्या हवेमध्ये जर समजा तो कोरोना असेल तर 12 ते 24 तासाच्या आत तो त्याचा प्रभाव जो असतो तो नष्ट झालेला असतो. त्यामुळे तुम्ही आरटी-पीसीआर मध्ये कदाचित त्या ठिकाणी कोरोनाचे जीवाणू त्या ठिकाणी मिळाले असतील, पण तरी सुद्धा ते निष्प्रभ असतील असं मला वाटतं. डॉक्टर उदय, म्हणजे विलगीकरण कक्ष असू दे किंवा कोरोना केअर सेंटर्स, कोरोनाचे वॉर्ड्स असू देत, तिथे बेडवर किंवा वेगवेगळ्या उपकरणांवर किंवा फरशीवर सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळू शकतात आणि म्हणून तुम्ही हा सल्ला देताय की तिथलं सॅनिटायझेशन फक्त फवारणीपुरतं मर्यादित न ठेवता काटेकोरपणे केलं गेलं पाहिजे? होय, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की पीपीई किट घालून जो कोणी माणूस त्या ठिकाणी जातो, डॉक्टर आहे किंवा त्याच्याबरोबरचे जे कोणी सहकारी आहेत, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये काही क्षण हे त्या ठिकाणी म्हणजे जसं एखादा हॉस्पिटल कोविडचं नॉन कोविड डिक्लेअर करतात, त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असतं की तिथली प्रत्येक गोष्ट ही तुम्ही स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की त्याच्यात एक पाऊल पुढे जाऊन त्या ठिकाणचे रुग्ण आहेत त्यांना एका कक्षाच्या भागामधले पेशंट्स डिस्चार्ज झाल्यानंतर काही दिवसापुरती तुम्हाला त्या ठिकाणी एक विलग करून तो पूर्ण भाग स्वच्छ करायचा आणि मग त्या ठिकाणी पेशंट. आणि मला असं वाटतं की सगळी मोठी हॉस्पिटल्स जी आहेत ती हॉस्पिटल घेत आहेत, म्हणून क्रॉस इन्फेक्शनचं प्रमाण जे आहे ते आयसीयू मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं. कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपल्याला असं आढळलं असलं तरी ही सर्वत्र परिस्थिती नाही. कारण आपल्या इथली आरोग्य व्यवस्था भारतामध्ये सगळ्यात चांगली आरोग्य व्यवस्था आहे असं मी आज अभिमानाने सांगू शकतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी निघाला असेल सगळीकडे असेल असं नाही. पण म्हणजे सर, ग्रामीण भागामध्ये मात्र जरी तुम्ही क्रॉस प्रसार आता जो शब्द वापरलात की तसं जरी होत नसलं तरी सुद्धा ग्रामीण भागात मात्र काटेकोरपणे नियम पाळले जात नाहीत. म्हणजे कोरोना पेशंट्सना सुद्धा त्यांच्या बेडपर्यंत डबा नेऊन देणं किंवा रोज त्यांना भेटणं असे प्रकार काही ग्रामीण भागातल्या हॉस्पिटल्समध्ये बघायला मिळत आहेत, कारण तिथे काटेकोर नियम पाळले जात नाही. तिथे मात्र प्रसाराचा नक्कीच धोका आहे. मला अगदी स्पष्टपणाने सांगायचंय की शहर असू दे, ग्रामीण भाग असू दे, कुठेही जोपर्यंत त्या हॉस्पिटलला मंदिराच्या प्रमाणे पावित्र्य त्या ठिकाणी सांभाळलं जात नाही. मंदिरात तुम्ही गेलात तर तुम्हाला माहितीये की एका ठराविक गर्भगृह ज्याला म्हणतात किंवा मंदिराचा जे देवळाचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला चप्पल घालून जायचं नसतं. काही काही मंदिरांमध्ये तर जर समजा तुम्ही जाणार असाल तर त्यावेळी फक्त धूत वस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये जायला अलाव केलं जातं. तीच आणि त्यापेक्षा जास्त प्रमाणात चांगली काळजी ही ऑपरेशन थिएटर्स मध्ये घेतली जाते. तशीच काळजी घेऊन आज आपल्याला आयसीयू पेशंटचे ठेवण्याची सगळी ठिकाणं ही जर समजा आपण जपली नाहीत आणि पेशंटला त्या ठिकाणी डॉक्टर विनंती करत असतात की लोकांना येऊ देऊ नका, तरी जबरदस्ती काय होतंय म्हणून लोक घुसतात. त्या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांना वाटतं की याला जर समजा मी भेटलो नाही 4 दिवसात तर काय होतंय. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचा थोडासा इमोशनल भाग येतो, दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी थोडासा एक जबरदस्तीचा भाग येतो. डॉक्टर काही करू शकत नाही त्याच्या वेळी. स्टाफ असतात ते सांगत असतात, ते म्हणतात की आमचा पेशंट सिरियस, आम्ही बघितलं नाही तर काय होणार आहे, आम्हाला बघायलाच पाहिजे. त्यावेळी डॉक्टरांचा नाईलाज होतो, कारण कुठले कुठले प्रेशर आणले जातात. तर त्यामुळे मला असं वाटतं की पेशंटच्या नातेवाईकांनी हे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कृपा करून पेशंटला आयसीयू मध्ये किंवा कोरोना सेंटर मध्ये वगैरे ठेवलंय त्याचं महत्व आणि गांभीर्य लक्षात घ्या आणि अशा प्रकारे कुठेही जबरदस्ती करून आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका. उदय सर, डॉक्टर उदय, तुम्हाला पूर्वी आठवत असेल पहिली जेव्हा लाट आली तेव्हा खूप अफवा आणि खूप चर्चा याविषयी होत राहिल्या किंवा त्या पसरवत राहिल्या की कोरोनाचा जो म्युटंट आहे तो हवेमध्ये इतक्या तास राहतो, तो निर्जीव वस्तूंवर इतक्या तास राहतो, तो कापडावर इतक्या तास राहतो. आत्ताची जी परिस्थिती आहे, वेगवेगळी रूप हा म्युटंट बदलतोय. असं असताना ही जी औरंगाबादची बातमी समोर येते, उपकरणं असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू असतील, हॉस्पिटलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी किती वेळ त्याचा संचार वावर राहू शकतो आणि किती वेळानंतर तो मृत असेल असं समजू शकतो आपण? केवळ हॉस्पिटल नाही, मधल्या काळामध्ये गेले जवळजवळ 2 ते 2.5 महिने आपण
पेशंट्सना होम आयसोलेशन मध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. आपण हे म्हणायला कामा नये की होम आयसोलेशन मधला पेशंटही त्याच्या घरात सगळ्या ठिकाणी असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी हा व्हायरस कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी प्रसादासारखा देऊन जातोय. आणि म्हणून असं म्हणतात की कोरोनाचा रुग्ण जर होम आयसोलेशन मध्ये असेल तरी त्याचं होम आयसोलेशन पूर्ण करताना अख्खं घर पुन्हा सॅनिटाईज केल्यानंतरच वापरायला पाहिजे. बरोबर. आणि 12 ते 18 तास पर्यंत तर तो जीवाणू आहे तो इतरांना धोकादायक असतोच. मग आपण सेफ्टी किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की इतरांना होऊ नये म्हणून आपण त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कालावधीपर्यंत जर समजा ती खोली किंवा त्या ठिकाणी वापरलं नाही तर त्याच्यातनं धोका निघू शकतो. म्हणजे मी असं म्हणेन की 24 तास ते 36 तासामध्ये तरी तुम्ही त्या गोष्टी तिथे जीवाणू असू शकेल ची शक्यता गृहीत धरून मग तुम्ही त्या गोष्टींचा वापर सुरू करा. बर सर, हाताला वापरणारा किंवा हाताला लावतो तो सॅनिटायझर जो आहे तसाच स्प्रेचा पण सॅनिटायझर मिळतो. मग खूपदा असाही प्रश्न पडतो की महापालिकेला बोलवून किंवा तत्सम संस्थेला बोलवूनच आपलं घर सॅनिटाईज करायचं की आपल्याकडे असलेला जो स्प्रे आहे ज्याने आपण हात सुद्धा सतत सॅनिटाईज करत असतो तो स्प्रे जरी आपण आपल्या घरी मारला किंवा आपल्याला भीती आणि शंका असेल त्या आपल्या गाडीवर म्हणा किंवा आपल्या वस्तूंवर मारला तरी चालतो का? मला स्पष्टपणाने असं वाटतं की जे सॅनिटायझेशन आहे ते पूर्णतः व्यवस्थित करायचं असेल तर म्युन्सिपालिटीचे लोक किंवा प्रायव्हेटली सॅनिटाईज करणारे जे लोक येतात तर त्यांच्याकडे जे इक्विपमेंट असतात ती जास्त प्रभावी आणि सर्व ठिकाणी त्याच्यातनं जो काही ज्या पद्धतीने वेपरायझेशन केलं जातं किंवा ॲटोमायझेशन केलं जातं तर ते केलेलं कधीही चांगलं. म्हणजे कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी त्यांना माहिती असतं कुठे कशा पद्धतीने करायचंय तर ते जास्त चांगलं. नुसता जो हँड सॅनिटायझर असतो त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये, तेवढ्या प्रमाणात तो करू शकत नाही. तर त्यामुळे शक्यतो प्रोफेशनल हेल्प घेतलेली कधीही चांगली. अर्थात सर, खरं तर खूप महत्त्वाचे मुद्दे होते ज्याच्याविषयी आपण स्पष्टता केली. 3 लसी ज्यांच्याविषयी मला आता बोलायचं आहे, स्पुटनिक असेल, फायझर असेल किंवा मॉडर्ना असेल, त्या लसींविषयी सर अधिक आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया शंका आणि समाधान या कार्यक्रमात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. आपली टूथपेस्ट बदला आणि आणा डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना आणि तोमर सारखी आयुर्वेदिक तत्वे जी तुमच्या कुटुंबाचे करतील संरक्षण. आणि आता डाबर रेड पेस्ट परिणामकारक आहे 99.9% व्हायरस मारण्यात सुद्धा. अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचं अजित 155 आता नव्या रूपात, नव्या ढंगात, नव्या वैशिष्ट्यांसह शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेला लोकप्रिय कापूस वाण. अनुभव सिद्ध संकरित कापूस वाण जो बागायती, कोरडवाहू सर्व प्रकारच्या परिस्थितीत करतो उत्कृष्ट कामगिरी व देतो भरपूर उत्पादन. अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, नाते गुणवत्तेशी, नाळ शेतकऱ्यांशी. नारळ असं फळ आहे ज्याच्या पाण्यावर धूळ, माती, प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही. कारण पाणी नारळाच्या आत सुरक्षित असतं, त्यामुळे ते शुद्ध असतं. जसं आपल्या द कुटे ग्रुपचं तिरुमला कोकोनट ऑइल, जे केरळच्या खास निवडक नारळांपासून बनतं. तिरुमला कोकोनट ऑइल, प्रत्येक थेंबात शुद्धतेचा विश्वास. तिरुमला कोकोनट ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. प्रत्येक बाळाला पोलिओची लस, त्याप्रमाणेच बियाण्याला विटावॅक्स पॉवर वापरा आणि बियाण्याला बनवा दमदार विटा बियाणे. देशातील शेतकऱ्यांचा विश्वास, धानुका. श्रीराम बायोसीड जेनेटिक्स घेऊन आले आहेत एक नवीन क्रांतिकारी वजनदार कपाशीचे वाण. बायोसीड GHH 029 येणाऱ्या हंगामात जरूर लावा आणि अधिक उत्पन्नाचे मानकरी व्हा.
मी पण आई आहे, म्हणूनच दिवसातून 3 वेळा इंटरनॅशनल सनी सनफ्लॉवर ऑइल मध्ये जेवण बनवून आपल्या प्रियजनांना आतून टफ बनवते. तुम्ही पण शक्य होईल तसे आपल्या प्रियजनांना आतून टफ अवश्य बनवा. इंटरनेशनल सनी सनफ्लावर ऑयल, लाइफ तुमची, रेसिपी तुमची. किचन और वार्डरोब के लिए अच्छे क्वालिटी का हिंज देना. ये लो, हैटिक का नया ऑनसेस हिंज. ऐसा क्या खास है इसमें? ये देखो, सॉफ्ट क्लोजिंग टेक्नोलॉजी और 3 साल की एंटी रश वारंटी है. फिर तो काफी महंगा होगा. सिर्फ 342 रुपीस पर पैर. ये वाला रखो, मुझे भी ऑनसेस हिंज ही दो. जर्मन क्वालिटी यू कैन ट्रस्ट. काम सुरू करायचंय आणि ही सुद्धा. ही तर नॉन स्टॉप प्रोटेक्टेड आहे, नो टेन्शन. कॅस्ट्रॉल ऍक्टिव्हचे 3x प्रोटेक्शन चालते नॉन स्टॉप. बॉस काय आयडिया दिलीये. आपण सगळ्यांना बाईक रेंटवर देऊ ज्या चालतील नॉन स्टॉप. चालत राहा तू. घरी उशिरा जेवण, रिझल्ट ऍसिडिटी. म्हणून मी निवडते परिणामकारक डायजीन. डायजीन आहे डॉक्टरांचं नंबर 1 प्रिस्क्राइब्ड अँटासिड. याच्या फॉर्म्युलामध्ये आहे सर्वात जास्त ANC म्हणजे ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी, जी ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करते आणि देते परिणामकारक आराम. पप्पा स्टॉप. आ करा. जर्म्स ना करा. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. हराएंगे, दोहराएंगे, मुश्किल बड़ी दुगना हम जोर लगाएंगे. हराएंगे, दोहराएंगे, मुश्किल बड़ी दुगना हम जोर लगाएंगे. धोएंगे हाथ हर बार, पहनेंगे मास्क हर बार, सीखी जो रखना दूरी, भूलेंगे ना एक बार. गहरा चाहे अंधेरा, दिए जले हर द्वार. हराएंगे, हरावो, हरवणार, हरावांगा, डोक्यावरकोन, ओटीदाम, होरायडम. हराएंगे. अच्छी आदतों को अपनाएंगे, वैक्सीन लगवाएंगे, मिलके हराएंगे. डेटॉल द्वारा जनहित में जारी. शंका आणि समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आतापर्यंत कोरोनाच्या म्युटंट विषयी बोलत होतो. कशा पद्धतीने प्रसार आणि त्याची परिणामकारकता आहे ते आपण जाणून घेत होतो. आपल्यासोबत डॉक्टर आहेत उदय कुलकर्णी, टास्क फोर्सचे सदस्य आहेत. सतत ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये ते अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. सर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसींसोबतच स्पुटनिक V ज्याची चर्चा होती, एकच डोस घेतला तरी पुरेसा आहे असं सांगितलं जातं, अशी माहिती आहे. आता मॉडर्ना आणि फायझर ह्या सुद्धा 2 लसींविषयी चर्चा होऊ लागलेली आहे. तुम्ही काय सांगाल सर या 3 लसींविषयी, स्पुटनिक V, मॉडर्ना आणि फायझर? स्पुटनिक मध्ये आपल्याला माहिती आहे रशियन लस आहे, त्याच्यामध्ये 2 भाग असतात. म्हणजे एक पहिल्यांदा म्हणजे 2 डोस पैकी 1 डोस जो आहे तो अगोदर दिला जातो की ज्याच्यामध्ये एक ठराविक पद्धतीने व्हायरसवरती प्रक्रिया केलेली आहे आणि त्यानंतर साधारणतः महिन्याभराने दुसरी दिली जाते. या दोन्ही कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन सारख्या एकच लस 2 वेळा असा प्रकार नाही, याच्यात 2 वेगवेगळ्या दिल्या जातात. आणि आणखीन याच्यातच स्पुटनिक लाईट म्हणून आहे की जी एकदाच द्यायची असते. पण अजून आपल्या इथे स्पुटनिक लाईटला परमिशन या ठिकाणी यायची आहे. दुसऱ्या बाजूला फायझर आणि मॉडर्ना या अमेरिकन लसी आहेत. या 2 वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या लसी ज्या आहेत, या सगळ्या लसींमधले एक गुणधर्म जो आहे तो म्हणजे यांची एफिकसी जी आहे ही सगळी एफिकसी 70-80% वरती आहे. म्हणजे जर समजा 70% लोकांनी घेतलं तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे. पण या सगळ्या लसींमधली आणखीन एक जी गोष्ट आपल्याला माहिती आहे की या सगळ्या लसी ज्यावेळी डेव्हलप केल्या गेल्या त्यावेळी उपलब्ध असलेल्या कोरोनाच्या व्हायरसच्या स्पाइक प्रोटीन म्हणजे जो बाहेरच्या बाजूला जे कवच असतं त्या कवचाला शरीराला आपल्याला प्रतिकार करण्यासाठी तयार करायचं, हा एक त्याचा होता. काही ठिकाणी याच्यासाठी चिपांजी माकडामध्ये ती लस विकसित केली गेली आहे. काही ठिकाणी तो स्पाइक प्रोटीन घेण्यासाठी तेवढा फक्त स्पाइक प्रोटीन आहे तोच काढला गेलाय आणि काही ठिकाणी ते व्हायरस आहेत त्यांना प्रभावहीन करून त्या ठिकाणी लस तयार केली गेली. आता हे सगळे प्रकार जर समजा आपण बघितले तर जसं आपण बघतोय की
जॉन्सन अँड जॉन्सनची सुद्धा एक सिंगल डोसची लस या ठिकाणी येऊ घातलेली आहे. मधल्या काळामध्ये या एक सिंगल डोसच्या लसीप्रमाणेच कोविशिल्डचा आपण एकदाच देऊन भागेल का याच्याबद्दल काही ठिकाणी संशोधन आणि काही ठिकाणी दावे केले जात आहेत. तर त्यावेळी मला असं वाटतं की मूळचा व्हायरस जो होता त्या व्हायरससाठी बनवली गेलेली लस आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्युटेशन झाल्यानंतर जे बदल आहेत त्यांच्यावरती प्रभाव करणारी लस याच्याबद्दलचं संशोधन पहिल्यांदा तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यासून घ्या. त्याच्यानंतर दुसरा भाग असा येतो की मॉडर्ना आणि त्याच्यावर फायझर या लसी या अमेरिकेत असणाऱ्या माणसांच्यावर आणि अमेरिकेतल्या भारतीय माणसांच्यावर या पद्धतीने त्यांचा अभ्यास आतापर्यंत झालेला आहे. म्हणजे भारतीय माणसांवर मध्ये अजून ती येऊन इथल्या काही लोकांच्यावरती जे काही परीक्षण करायला पाहिजे तर ते आतापर्यंत करायला पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात अजून व्हायचं आहे. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारची लस नवीन आहे ती परदेशातून येते म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे जास्त आपल्याला आकर्षण असणं स्वाभाविक आहे. पण त्याच्या बरोबरीने त्याच्याबद्दलचे शास्त्रीय परीक्षण जी काही होत आहेत ती आपल्याला कितपत योग्य आहेत याच्यावरती काही दिवस तरी आपल्याला सावधपणाने नजर ठेवून राहावं लागेल. दुसऱ्या बाजूने स्पुटनिक 5 ज्याला आपण स्पुटनिक बी काही जण म्हणतात तर स्पुटनिक 5 जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी जर समजा विचार करायचा झाला तर त्याचं आपल्या इथे ऑलरेडी परीक्षण आणि त्याच्यावर इथल्या लोकल लॅबनी त्याच्यावरती काही स्वतःचं काम केलंय आणि त्यानंतर आपल्या इथे ती बनवली जाणार आहे काही दिवसांनी. तर त्यामुळे मला असं वाटतं की किफायतशीरपणा बघायचा झाला तर त्यांचे कॉस्टही जास्त नाहीये. फायझर किंवा मॉडर्ना या लसी ज्या आहेत त्या थोड्याशा महाग असणार आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कारण या बहुतेक लसी सगळ्या ज्या आहेत या गव्हर्नमेंटच्या थ्रू आता याच्या पुढे येणं कमी असणार आहे. शासन जे आहे ते याच्यावरती आपल्याला स्वतः घेण्यासाठी प्रायव्हेटायझेशन किंवा खासगी डॉक्टर किंवा हॉस्पिटल्स मार्फत या लसी जास्त उपलब्ध होत जातील. तर ज्यांनी त्यांनी आपला अंदाज घेऊन कोविशिल्ड कोवॅक्सिन त्याच्याबरोबर या इतर ज्या काही लसी आहेत त्याच्याबद्दल भरपूर माहिती तुम्हाला इंटरनेटवरती मिळतीये तर ती एक अजून बघा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जर समजा निर्णय घेतला तर जास्त चांगलं होतं. हो सर. उदय सर, आता आवडीनिवडीचे विषय सुद्धा समोर येऊ लागलेत. म्हणजे आता आपल्याकडे 2च लसी आहेत, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. तर त्यातही बघायला मिळते की नाही मी कोवॅक्सिनसाठी थांबीन किंवा कोविशिल्ड आहे मला कोविशिल्डच घ्यायची आहे. तर आता या 2 लसी असतानाच असं होतंय. तर अजून जेव्हा या पुढच्या 3-4 लसी येतील तेव्हा आवडीनिवडीनुसार लस घ्यायची अशी जी मानसिकता आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? एक आणि वेगवेगळ्या बातम्या वाचत असताना मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये ॲस्ट्राझेनेका असेल, फायझर असेल किंवा जॉन्सन अँड जॉन्सनचा उल्लेख तुम्ही केला त्याची लस असेल काही काळापुरत्या त्या स्थगित कराव्या लागल्या कारण कुठून एक दोन अशा बातम्या येत होत्या की ही लस घेतल्यानंतर रक्ताची गुठळी तयार होते. तर या शक्यतेविषयी किंवा शंकेविषयी किंवा अफवेविषयी तुम्ही काय सांगाल? प्रत्येक लसीचे गुणधर्म आणि त्यांचा एखाद्यावरती होणारा दुष्परिणाम या गोष्टी बघितल्याशिवाय त्या लसी आपल्याला वापरायला आपल्याकडे आलेल्या नाही. त्यांची फेज 1 फेज 2 ट्रायल झाल्यानंतरच त्या लसी आज बाहेर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ 90-95% लोकांना त्याचा काही दुष्परिणाम नाही. एखाद दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो आणि तोही त्रास योग्य काळजी घेतली योग्य पेशंट सिलेक्शन केलं की त्या ठिकाणी होणार नाही असं बघितलं. म्हणून कोवॅक्सिनचा उपयोग जास्त करून ज्यांना ब्लड प्रेशर आहे, हार्टचा त्रास आहे, कॅन्सर किंवा अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या लोकांच्यासाठी जास्त प्रमाणात वापर केला गेला. कोविशिल्ड ही तशी निर्धोक आहे पण बऱ्याच जणांनी प्रेफरन्स देताना असे काही जर समजा कोमॉर्बिडिटी असेल तर जास्त करून लोकांनी कोवॅक्सिन घेण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांना किडनीचा काही एखादा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सिनचा त्या ठिकाणी वापर जास्त केलाय. कोवॅक्सिनला पॅरलल म्हणून आज स्पुटनिक 5 म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मला काहीतरी इतर त्रास आहे किंवा कमी वयामधला मी एखादा माणूस आहे तर त्यावेळी पहिला प्रेफरन्स जो आहे तो कोवॅक्सिन किंवा स्पुटनिकला जातो. कोविशिल्ड ही तशी जनसामान्यांमध्ये एकतर लवकर उपलब्ध झाली, मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली त्यामुळे त्याचा दुष्परिणाम कमी आहे हेही लक्षात आलं. मग त्याच्यानंतर त्याची इफेक्टिव्हिटी जास्त होण्यासाठी त्याच्या 2 लसींमधला जे अंतर आहे तेही वाढवण्यात आलं. म्हणजे आज या दोन्ही लसींचा वापर
त्या ठिकाणी करताना आपल्याला लक्षात आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधला हा काही ठराविक डिफरन्स आहे की कोविशिल्ड आहे ती तुम्हाला जास्त काळाच्या गॅप नंतर घेतली तर फायदेशीर जास्त आहे. कोवॅक्सिन जी आहे ती एकदा घेतल्यानंतर 42 ते 45 दिवस जास्तीत जास्त 60 दिवसाच्या दुसरा डोस घ्यायला पाहिजे. त्याचा काही लोकांनी असाही अर्थ काढला की मला लवकर लसीकरण करून मोकळं व्हायचं असेल तर मला कोवॅक्सिन घ्यायला पाहिजे. हे सगळे प्रत्येकाचे पर्सनल चॉईसेस आणि त्याच्याच बरोबर काही जण म्हणतात मी थोडा थांबतो, मला त्या ठिकाणी त्याची सिंगल डोसची आहे तीच मी घेऊन टाकेन. म्हणजे हा सगळा जसा आपण म्हणतो पसंतीचा मामला हा जसा या ठिकाणी आला आहे. पण त्याच्यावर एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला जे वाटतं ते मी सांगतो की तुम्ही सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी चांबडं टाकून माझ्या पायाला माती लागू नये असा प्रयत्न जर समजा करायला सुरू केलं त्याच्या जागी जर समजा मी जोडा म्हणजे माझी स्वतःची इम्युनिटी जर समजा वाढवली नक्की त्या ठिकाणी इम्युनिटी वाढवणं म्हटल्यानंतर इननेट इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता स्वतःची वाढवली आणि त्यासाठी जर समजा आयुर्वेदासारखं शास्त्र जे इतकी वर्षानुवर्षे तुमची सेवा करतंय त्याचा जर वापर करून प्रतिबंध जर समजा जास्त चांगला केला तर मला वाटतं लस तुम्ही कुठलीही घ्या तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. पण त्याच्यावर आयुर्वेदाची जोड द्या. अर्थात सर. खूप खूप आभार डॉक्टर उदय, तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं. एकतर त्या म्युटंट संदर्भातल्या शंका आणि त्याच्याविषयीचं समाधान सुद्धा सरांनी केलं आणि लसींसंदर्भात आता ज्या नव्या लसी येत आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी खूप चांगली माहिती दिली. डॉक्टर उदय आभार पुन्हा एकदा. शंका आणि समाधान या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोक.